नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 39 आहे। जर तुम्ही या अगोदरच्या आपल्या झालेल्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या नसत्याल तर त्या सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या सुद्धा काय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। ओके, मग या ठिकाणी का पहा, आपल्याला पहिला प्रश्न काय पहा, कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो? काय विचारलं या ठिकाणी आपल्याला? कक्ष तापमानाला म्हणजे सर्वसामान्य तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो असं आपल्याला विचारलेलं आहे। मग या ठिकाणी तुम्हाला एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहीत पाहिजे की कक्ष तापमानाला धातू कोणत्या अवस्थेत असतात, तर स्थायू अवस्थेमध्ये असतात। परंतु याला काय एक अपवाद आहे आणि आपल्याला तो अपवाद विचारलेला आहे की तो धातू कोणता आहे। मग तो धातू कोणता आहे? ऑप्शन पाहूया आपण। पहा, सोडियम, रेडियम, इरिडियम आणि मर्क्युरी। तर यापैकी मर्क्युरी हा धातू काय असतो? कक्ष तापमानाला द्रव असतो। मर्क्युरी म्हणजेच काय, त्याला दुसरं नाव काय, आपलं मराठी नाव त्याला पारा म्हणतात। ओके, लक्षात ठेवा, दोन्ही शब्द महत्त्वाचे, दोन्ही शब्द काय करा लक्षात ठेवा। ओके, त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला धातू म्हणजे काय हे माहिती पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की धातू कोणता अणू म्हणजे इलेक्ट्रॉन गमावतात किंवा इलेक्ट्रॉन ग्रहण करतात। तर धातू काय करतात? पहा, या ठिकाणी इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे ते कोणता आयन निर्माण करतात? तर धन आयन निर्माण करतात। त्यामुळे त्यांना काय धातू असं म्हणतात। सिंपल व्याख्या लक्षात ठेवा, ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार करतात त्यांना धातू असे म्हणतात। मग तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इलेक्ट्रॉन गमावतात आणि दुसरं म्हणजे ते कोणते आयन निर्माण करतात? धन आयन निर्माण करतात। उदाहरण तुम्हाला माहिती आहे, धातूचे लोह असेल, ॲल्युमिनियम असेल, तांबे, सोने, पारा, मर्क्युरी इत्यादी आहेत। पण तुम्हाला मी सांगितलं होतं सामान्य तापमानाला किंवा कक्ष तापमानाला धातू कोणत्या अवस्थेत असतात? तर ते स्थायूरूप अवस्थेमध्ये असतात। परंतु याला काय दोन अपवाद आहेत। ते दोन अपवाद कोणते आहेत? पहिला आहे पारा आणि दुसरा आहे गॅलियम। हे दोन्ही तुम्हाला काय करायचे मित्रांनो लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेमध्ये अपवादावरती जास्त प्रश्न विचारले जातात। आतापर्यंत भरपूर वेळेस पारा आणि गॅलियमवरती प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते काय करायचं आहे परफेक्टली डोक्यात ठेवून जायचे। ओके, पुढचा प्रश्न आहे थोडासा सोपा प्रश्न आहे, 2 नंबरचा। सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाने रंगवतात। हा प्रश्न सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे। कोणत्या रंगाने रंगवतात? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काळ्या रंगाने रंगवतात। परंतु आता या ठिकाणी सोलर कुकरची जी पेटी असते तिचं मुख्य कार्य काय असतं? तर या सोलर कुकरच्या पेटीमध्ये थेट सूर्यप्रकाश वापरून काय खाद्यपदार्थ शिजवले जातात, म्हणजे त्याला सोलर पेटी म्हणतात किंवा सोलर कुकर असं सुद्धा म्हटलं जातं। ओके, आणि या ठिकाणी ही जी पेटी आहे ही काळ्या रंगानेच का रंगवलेली असते आतील बाजूस? तर काळ्या रंगाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता काय असते? सर्वात जास्त असते। मग या ठिकाणी असा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या रंगाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता सर्वात जास्त असते? मग कोणत्या रंगाची सर्वात जास्त असते क्षमता? तर ते काळ्या रंगाची क्षमता जास्त असते। सिंपल हे लक्षात ठेवायच्यात। कुठलीही गोष्ट समजून घेताना त्याच्यामागचं सायन्स डोक्यात ठेवायचं आहे, त्याच्यामागचा बेसिक रूल लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल कशाही पद्धतीने कितीही फिरून प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर चुकणार नाही याची हमी तुम्हाला देतो। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी एक आता सध्या उन्हाळा चालू आहे, भरपूर तापमान आहे बाहेर। मग उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये कोणत्या रंगाचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो? तर पांढऱ्या रंगाचे। कोणत्या? पांढऱ्या रंगाचे कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो। मग पांढऱ्या रंगाचेच का? तर पांढरा रंग काय करतो? प्रकाशाचं काय करतो? परावर्तित करतो प्रकाश। ओके, त्याच्यामुळे काय केलं जातं? उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात। पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबरचा। तो पाहण्या अगोदर छोटीशी पण एक महत्त्वपूर्ण सूचना, तलाठी भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे TCS पॅटर्ननुसार ही महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला एकूण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या 10 टेस्ट देण्यात येतील। त्याचसोबत याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंत म्हणजे आजपर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका, प्रत्येक जिल्ह्याच्या तलाठी भरतीचा पेपर तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल। ओके, त्याचबरोबर टेस्ट सिरीजचं सुद्धा आपलं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे? तर याच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण तुमचा कव्हर केलेला आहे, त्यासोबत त्याची ॲन्सर की सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत याची सुद्धा ॲन्सर की तुम्हाला दिलेली आहे। म्हणजे जर तुम्ही एवढं दोन्ही जरी केलं तरी तुमचा तलाठी भरतीचा 80% सिलेबस या ठिकाणी कव्हर होऊन जातोय। ओके, मग आता याची किंमत किती आहे मित्रांनो?
तर आपण किंमत 150 ठेवलेली आहे, परंतु आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 99 रुपयाला पडेल. का पडेल तर आपली ऑफर चालू आहे. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठे पाठवायचे? गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुम्ही पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला याच नंबरवरती मित्रांनो शेअर करायचा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारलंय? जूल हे कशाचे एकक आहे? काय विचारलंय? जूल हे कशाचे एकक आहे असं विचारलेलं आहे. मग जूल हे कशाचं एकक आहे मित्रांनो? तर जूल हे कार्याचं एकक आहे. आणि कार्य म्हणजे काय? तर कार्य म्हणजे बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. खूप महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. प्रश्न सोपा वाटतो, परंतु याच्यावरती MPSC सुद्धा प्रश्न विचारते. तर आपली सरळ सेवा किंवा TCS काय गोष्ट आहे. ओके, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कार्य बरोबर काय, बल गुणिले विस्थापन म्हणजेच काय, तर कार्य. कार्याचं एकक काय आहे? जूल आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा आपला. भूगोलवरचा प्रश्न आहे पाप, परंतु अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय? जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश म्हणून ओळखला जातो. काय विचारलंय? जेव्हा नद्या त्यांचं पाणी म्हणजे या ठिकाणी असा तलाव असेल, सगळ्या नद्या काय होतात या ठिकाणी या तलावास येऊन मिळतात. ओके, आणि त्यास काय म्हटलं जातं असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता तुमच्या आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल पहा, अशा प्रकारे नद्या आहेत, तलावाला येऊन मिळत असतात, तर याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं अभिकेंद्री जलप्रणाली. जलप्रणाली येत नाही, या लक्षात ठेवायच्या. तुम्हाला 4-5 जलप्रणाली आहेत, परंतु ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचा. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ओके, मग याचं उदाहरण कुठे आहे मित्रांनो? तर राजस्थानमधलं जे सांबर सरोवर आहे ना, सांबर सरोवर, या ठिकाणी अशा प्रकारची जलप्रणाली आहे. उदाहरण सुद्धा विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोस्टली प्रश्न विचारला जातो आपल्याला वृक्षाकार जलप्रणालीवरती. काय? ही जी वृक्षाकार जलप्रणाली आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही वाचलं असेल की गोदावरी नदीची किंवा भीमा नदीची जलप्रणाली ही काय आहे? वृक्षाकार जलप्रणाली आहे. तिलाच काय म्हटलं जातं? शाखाकृती जलप्रणाली म्हटलं जातं. मग व्याख्या मी वाचतो एकदा पहा. या प्रकारात मुख्य नदी व तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या यांचा विकास वृक्षाच्या मुळाप्रमाणे झालेला असतो. लक्षात येत आहे? कशाप्रमाणे झालेला असतो? वृक्षाच्या मुळाप्रमाणे. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? वृक्षाकार जलप्रणाली म्हटलं जातं. कोणत्या नद्या आहेत पहा? गोदावरी नदीचं क्षेत्र असेल किंवा भीमा नदीचं क्षेत्र असेल, हे काय वृक्षाकार जलप्रणालीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर पहा समांतर जलप्रणाली आहे. समांतर जलप्रणालीवरती सुद्धा अलीकडेच प्रश्न येऊन गेलेला आहे. ही कुठे आढळते आपल्याला? समांतर जलप्रणाली कोकणामध्ये आढळते. कुठं? कोकणात. ओके, मग या ठिकाणी पहा, एखाद्या प्रदेशात एकाच दिशेला उतार असल्यास अशा उतारावरून वाहणाऱ्या नद्या या समांतर वाहतात. कोकणातल्या नद्या तुम्ही पाहिल्या असेल, या ठिकाणी समजा सह्याद्री पर्वत आहे, इथं नदी, इथं नदी, इथं नदी, अशा प्रकारे काय कोकणातल्या नद्या आहेत. म्हणजे ही काय समांतर जलप्रणाली आहे. त्याच्यानंतर आपण जे अभिकेंद्री जलप्रणाली पाहिली होती पहिली, त्याच्याच अगदी अपोजिट असणारी जलप्रणाली कोणती आहे? केंद्रत्यागी जलप्रणाली. म्हणजे या ठिकाणी एखादा केंद्रबिंदू असेल, ज्याला आपण पहिली तलाव पाहिलं होतं, आणि इथून नद्या बाहेर जात असतील, म्हणजे या ठिकाणी उगम पाहून नद्या काय होतात? दुसरीकडे जातात. त्याला काय म्हटलंय? केंद्रत्यागी जलप्रणाली म्हटली. मग ही जलप्रणाली कुठे आहे पहा? तर महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या. महाबळेश्वरला किती नद्या उगम पावतात? 5 नद्या उगम पावतात. किती? 5 नद्या. कोणकोणत्या 5 नद्या आहेत? आपण याच्या अगोदर पण पाहिलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, किंवा मी पण सांगतो, काही हरकत नाही. या ठिकाणी कृष्णा आहे, वेण्णा आहे, कोयना आहे, सावित्री आहे. अशा प्रकारे नद्या या ठिकाणी काय होतात मित्रांनो? उगम पावतात. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी पहा? छत्रपती प्रतापसिंह, काय? छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलं की छत्रपती प्रतापसिंह हे महाराष्ट्रातील कुठले होते? तर हे कोल्हापूर संस्थानचे राजे होते. काय? सातारा संस्थानचे काय होते? हे राजे होते. कोण? छत्रपती प्रतापसिंह. मग त्यांचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं आहे? त्यांचा अधिकारी किंवा वकील कोण होता? रंगो बापूजी गुप्ते होता. यांच्यासह यांनी काय केलं होतं? 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता. आता झालं काय पहा, छत्रपती प्रतापसिंह यांना ज्यावेळेस गादीवरून हटवलं तेव्हा छत्रपती प्रतापसिंहांनी स्वतःचे
बाजू मांडण्यासाठी आपले वकील रंगो बापूजी गुप्ते यांना काय केलं होतं, इंग्लंडला पाठवलं होतं. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणाला इंग्लंडला पाठवले होते आपली बाजू मांडण्यासाठी, किंवा रंगोजी बापूजी गुप्ते यांना इंग्लंडला कोणी पाठवले होते. म्हणजे दोघांवरती पण प्रश्न आलेले आहे. दोन्ही नाव छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांचे वकील म्हणा किंवा अधिकारी म्हणा रंगो बापूजी गुप्ते, दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. केशवचंद्र सेन नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. केशवचंद्र सेन यांनी 1866 मध्ये ब्राह्मण समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले? कोणी? केशवचंद्र सेन यांनी कधी 1866ला कोणती संघटना स्थापन केली होती, किंवा ब्राह्मण समाजातून बाहेर पडून स्वतःची एक संघटना स्थापन केली होती, तिचं नाव होतं भारतीय ब्राह्मण समाज. मग या ठिकाणी तुम्हाला खूप वेळेस प्रश्न असा पण येऊ शकतो की भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली, तर ती कोणी केली मित्रांनो? केशवचंद्र सेन यांनी केली. कधी केली? 1866ला केली. त्याचबरोबर ह्या ब्राह्मण समाजावरती याच्यातून सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती? राजा राममोहन रॉय यांनी केली होती. कोणी केली होती पहा, या ठिकाणी लिहिलेलं पण आहे, राजा राममोहन रॉय यांनी केली होती. त्यांना सहकार्य कोणी केलं होतं? द्वारकानाथ टागोर यांनी केलं होतं. आणि स्थापना कधी केली होती? 1828 रोजी केली होती. दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या मित्रांनो, लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. 100% माहिती आहे. कोणी केली होती? रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती. कोणती पदवी केली होती? सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली होती. कधी केली होती किंवा कशामुळे केली होती? तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून केली होती. मग या ठिकाणी तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जातो की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? तारीख लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1919ला झालं होतं. या दिवशी बैसाखी हा सण होता पंजाब प्रांतातला. ओके. तारीख लक्षात ठेवायचं. परत गोळीबार कोणी केला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर. कुणी? जनरल रेजिनाल्ड डायर यांनी काय केला होता? गोळीबार, किंवा याच्या आदेशाने या ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. ओके. आणि एकूण किती गोळ्या झाडल्या होत्या त्यांनी? तर एकूण 1600 फेऱ्या झाडल्या होत्या. त्याच्यामध्ये सरकारी आकड्यानुसार 400 लोकांचा मृत्यू झाला, परंतु ॲक्च्युली 400+ लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला होता. ओके. खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे? आता अचूक म्हणजे काय? तर अचूक म्हणजे बरोबर. या ठिकाणी आपल्याला जोड्या दिल्यात आणि याच्यापैकी अचूक जोडी म्हणजेच कोणती जोडी? तर बरोबर जोडी कोणती आहे ही आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. TCSने अशा प्रकारचे खूप प्रश्न विचारलेले आहेत. कुणी? TCSने. ओके. मग या ठिकाणी पहा, पहिली जोडी काय दिली आपल्याला? 1928 नेहरू रिपोर्ट कधी आला होता? 1928लाच आला होता की 1928लाच नेहरू रिपोर्ट जाहीर झाला होता. मग पहिली जोडी हीच अचूक जोडी आहे किंवा बरोबर जोडी आहे. परंतु या बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली परिषद, कोणती परिषद? पण पहिली गोलमेज परिषद. ओके. पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? 1930ला झाली होती. इथं आपल्याला किती दिलं होतं त्यांनी? 1935. परंतु 1935ला झाली ती, तर पहिली गोलमेज परिषद 1930 रोजी झाली होती. भारत सरकारचा कायदा कधीचा झाला होता? तो होता 1935चा. इथं किती दिले आपल्याला? 1930. म्हणजे त्यांनी काय केलं पहा, याची इथं दिली आणि याची इथं दिली. ओके. आणि सायमन कमिशनची स्थापना कधीची आहे? सायमन कमिशनची स्थापना 1927ची आहे. आणि भारतात आगमन कधीचं आहे? बऱ्याच वेळेस आगमनावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग आगमन आहे 3 फेब्रुवारी 1928. लक्षात ठेवायचं. स्थापना कधीची? 1927ची. भारतामध्ये आगमन कधी आहे? 3 फेब्रुवारी 1928. ओके. पुढचा प्रश्न पुन्हा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे म्हणजेच काय आहे? बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग पहिलं काय दिलं आपल्याला? 1891 विधवा पुनर्विवाहाला मान्यता. चुकीची आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कधी झाला होता? 1856ला झाला होता. लक्षात ठेवायचं. याच्यावरती परीक्षेत प्रश्न आलेला आहे. सतीबंदीचा कायदा 1829. काय आहे? बरोबर आहे की नाही? सतीबंदीचा कायदा कधी झाला होता? 1829 साली झाला होता. कोणी केला होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोणी? लॉर्ड विल्यम बेंटिंग. ओके. लक्षात ठेवा.
याला सहकार्य कोणत्या भारतीयांनी केलं होतं? तर राजाराम मोहन रॉय यांनी सहकार्य केलं होतं, हे पण लक्षात ठेवा. आणि 1829ला कोणत्या प्रांतात लागू झाला होता हा? बंगाल प्रांतात. आणि उर्वरित किंवा संपूर्ण भारतात कधी लागू झाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतात कधी झाला होता तो? 1830ला झाला होता. ओके, कधी इथं 1829ला होता, भारतामध्ये 1830ला लागू झाला होता संपूर्ण भारतात. ओके. संमती वयाचा कायदा, संमती वयाचा कायदा कधीचा मित्रांनो? 1891चा संमती वयाचा कायदा आहे. म्हणजे इथं प्रश्नामध्ये काय केलं तुम्हाला लक्षात येते का? ओके, इथं 1891 दिलं तर इथं 1856 दिले. म्हणजे फक्त त्यांची काय केले तर साल बदललेत. आणि सुधारणा कायदा, आता सुधारणा कायदा काय आहेत? बरेच सुधारणा कायदा आहेत. 1861चा सुधारणा कायदा आहे, आता याला काय प्रशासन सुधारणा कायदा म्हणतात. त्याच्यानंतर 1892चा आहे. त्याच्यानंतर 1909चा मॉर्लमेंटो, 1919चा मॉन्टेगू चेनसोड सुधारणा कायदा, हे सगळे काय आहेत? सुधारणा कायदे होते. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबर. काय विचारलंय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मला वाटत नाही की महाराष्ट्रामधील एखाद्या विद्यार्थ्याला हे माहीत नसेल की महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला. कधी झाला होता मित्रांनो? 1674 साली झाला होता. ओके. मग या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. मग त्यांची थोडी डिटेल्समध्ये माहिती पाहूया की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला होता. कोणत्या किल्ल्यावरती झाला होता हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तरी पुन्हा सांगतो, शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला होता. हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये येतो हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. मग पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये हा किल्ला येतो. ओके. त्याचबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ कधी घेतली हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी घेतली होती 27 एप्रिल 1645. म्हणजे 1645 म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी काय केली होती? स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. कोणत्या मंदिरात घेतली होती? तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. त्याच्यानंतर कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण उभारलं असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण उभारलं होतं? तर तोरणा किल्ला. आणि तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यातील होता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कोणत्या खोऱ्यातील होता? कानंद खोऱ्यातील. आणि कधी जिंकला होता हा? 1647 साली. त्याच्यानंतर अफजल खानाचा वध कधी केला त्यांनी? 10 नोव्हेंबर 1659 रोजी काय केला होता? अफजल खानाचा वध केला होता. पुण्याच्या लाल महालावरती हल्ला केला होता. या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोटं कापली होती. ती कधी कापली होती? 5 एप्रिल 1663 रोजी. आणि त्यांचा राज्याभिषेकाची तारीख पण लक्षात ठेवायची मित्रांनो, 6 जून 1674 रोजी काय झाला होता? राज्याभिषेक झाला होता. कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर रायगड किल्ल्यावरती झाला होता. ओके, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांचं निधन कधी झालं? छत्रपती शिवाजी महाराजांचं 3 एप्रिल 1680चा हा काळा दिवस उजाडला. ओके. पुढचा प्रश्न आहे 11 नंबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती? काय विचारलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन पाहूया. स्वराज्य पक्ष, चले जाव चळवळ, पुणे करार आणि यापैकी नाही. मग यापैकी पुणे करार ही काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित घटना आहे. कारण पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता मित्रांनो याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. मग महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये काय झाला होता? पुणे करार झाला होता. कधी झाला होता? तर 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला होता. ह्या करारावरती सह्या कोणाच्या होत्या? याच्यात 2 नावं लक्षात ठेवायची तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित मदन मोहन मालवीय. हे दोघांची नावं तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. आणि अजून एक लक्षात घ्यायचं की या करारावरती महात्मा गांधी यांनी सही केली नव्हती, तर त्यांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. ओके. या करारालाच काय म्हटलं जातं? पहा, पुणे करार म्हटलं जातं, आंबेडकर गांधी करार म्हटलं जातं, गांधी आंबेडकर करार किंवा येरवडा करार असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. काय विचारले पाहूया. 23 मार्च 1918 रोजी, किती? 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? आता या ठिकाणी अध्यक्ष नंतर पाहू, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिली अस्पृश्यता निवारक परिषद कधी झाली? 23 मार्च 1918 झाली. कुठं झाली? मुंबईला झाली. त्याचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड होते. सयाजीराव गायकवाड हे कोण होते? तर ते बडोद्याचे महाराज होते. म्हणजे बडोदा हे जे संस्थान आहे या संस्थानाचे ते कोण होते? राजे होते. ओके. त्याचबरोबर अजून एक लक्षात ठेवायचं आहे, बडोदा हे संस्थान काय आहे? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करणारं काय देशातील पहिले संस्थान होतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो.
त्याचबरोबर छत्रपती सयाजीराव गायकवाडांनी किंवा सयाजीराव गायकवाड महाराजांनी औद्योगिक कला शिक्षणासाठी औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कोणती संस्था स्थापन केली असा प्रश्न विचारला जातो। मग कोणती संस्था स्थापन केली होती? कला भुवन ही संस्था त्यांनी स्थापन केली होती। कोणी? सयाजीराव गायकवाड महाराजांनी। ओके। त्याचबरोबर सयाजी साहित्यमाला आणि श्री सयाजी बालज्ञानमाला या माध्यमातून सुद्धा त्यांनी काय केलं होतं? अनेक ग्रंथांची भाषांतरे केली होती। त्याचबरोबर बालविवाह बंदी, कन्या विक्री बंदी, पडदा पद्धती बंदी, विधवा विवाह, घटस्फोटाचा कायदा, अस्पृश्यता निवारण अशा अनेक सुधारणा बडोदा संस्थानामध्ये त्यांनी लागू केले होते। ओके। पुढचा प्रश्न आहे 13 नंबर। पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी संमत करण्यात आला? पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी करण्यात आला होता? 1881 साली करण्यात आला होता। कोणी केला होता? लॉर्ड रिपन यांनी केला होता। लक्षात ठेवायचं, यांच्यावरती खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। मग हा कायदा लागू कुणाला होता? तर ज्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक कामगार असतील अशा गिरणी कामगारांना हा कायदा होता लागू होता। त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 अटी होत्या। पहिली अट काय होती पहा? 7 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांना कामावर म्हणून भरती किंवा कामगार म्हणून भरती करू नये। दुसरी अट काय होती? मुलांना 9 तासापेक्षा जास्त काळ काम देऊ नये। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की पहिला फॅक्टरी ॲक्टमध्ये काय, लहान मुलांना कामावर घेऊ नये ही काय होती? महत्त्वाची अट होती। ओके। पुढचा प्रश्न आहे 14 नंबर। प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? माहिती आहे तुम्हाला? शतपत्रे कोणी लिहिली होती? लोकहितवादी यांनी लिहिली होती। लोकहितवादीचं पूर्ण नाव काय होतं? गोपाळ हरी देशमुख। त्यांचा जन्म कधी झाला? 18 फेब्रुवारी 1823ला। कुठे झाला होता? पुणे या ठिकाणी। ओके। शतपत्रे त्यांनी कधी लिहिली? 1848 ते 1850 या कालावधीमध्ये लिहिली होती। एकूण आता या ठिकाणी शतपत्रे म्हटलं म्हणजे 100 वाटतं, परंतु एकूण किती पत्रे निबंध लिहिली होती त्यांनी? एकूण 108 पत्र किंवा 108 निबंध लिहिले होते। ओके। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या याच्यात लिहिली होती? प्रभाकरमध्ये लिहिली होती। हे मराठी भाषेतील काय होतं? वृत्तपत्र होतं। याची स्थापना कधी झाली होती? 1841ला। कुणी केली होती स्थापना किंवा याचे संपादक कोण होते? तर ते होते भाऊ महाजन। त्यांचं दुसरं नाव काय, पूर्ण नाव काय? गोविंद विठ्ठल कुंटे। ओके। पुढचा प्रश्न आहे आपला 15। मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कुणाचा आहे? न्यायमूर्ती रानडे यांचा आहे। त्यांचा जन्म कधी झाला होता? 18 जानेवारी 1842ला झाला होता। त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, ते एक समाजसुधारक होते, अर्थशास्त्रज्ञ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते काय होते? न्यायाधीश होते। ओके। त्याचबरोबर आता मराठी साहित्य संमेलन तुम्हाला माहीत असेल। मग ज्यावेळेस पहिलं मराठी साहित्य संमेलन होतं पहा, पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते कधी? 1878 मध्ये। कुठं झालं होतं साहित्य संमेलन? पुणे या ठिकाणी। आता कितवं साहित्य संमेलन झालं होतं? 96 क्रमांकाचं। त्याचे अध्यक्ष कोण होते? नरेंद्र चपळगावकर हे अध्यक्ष होते। त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती। कधी केली होती? 1885 रोजी। ओके। पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबर। भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? द बेंगॉल गॅझेट हे काय होते? भारतामधील पहिले वृत्तपत्र होते। याची स्थापना कधी केली होती? 1780 मध्ये। कोणी केली होती? जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी केली होती। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। पहिलं वृत्तपत्र कोणतं, कधी चालू झालं आणि त्याची स्थापना कोणी केली? ओके। त्याचबरोबर 1782ला हे बंद पडलं होतं। का बंद पडलं? तर यांनी काय केलं? सरकारवर टीका केली आणि मग सरकारने काय केलं? त्याचा छापखानाच जप्त करून टाकला। आता हे झालं भारतातील पहिलं। परंतु मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर ते कोणतं होतं? दर्पण होतं। कुणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी। कधी? 6 जानेवारी 1832 रोजी। ओके। पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर। मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले? मूकनायक कोणी सुरू केलं? खूप वेळेस प्रश्न विचारला जातो। कुणी सुरू केलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं मूकनायक। कधी केलं होतं? 31 जानेवारी 1920 रोजी। तारीख जरी लक्षात नाही ठेवली तरी 1920 मात्र तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचं आहे। ओके। त्याचबरोबर मूकनायक या वृत्तपत्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्य म्हणजे आर्थिक मदत कुणी केली हे सुद्धा विचारलं जातं। मग ही मदत कुणी केली होती? छत्रपती शाहू महाराजांनी केली होती। छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते? तर कोल्हापूर संस्थानचे राजे होते। ओके। त्याचबरोबर दुसरं वृत्तपत्र कोणतं? त्यांचं बहिष्कृत भारत होतं। ते कधी सुरू केलं होतं? 1927ला। त्याच्यानंतर समता वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी 1928ला। हेच समता वृत्तपत्र
जो समाज समता संघ आहे त्याचं मुखपत्र होतं, हे पण लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर त्यांनी जनता वृत्तपत्र सुरू केलं होतं, ते कधी 1930ला, आणि प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र 1956ला सुरू केलं होतं. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे. मूकनायक आहे 1920चं, बहिष्कृत भारत आहे 1927चं, समता आहे 1928चं, जनता 1930चं, आणि प्रबुद्ध भारत कधीचं आहे 1956चं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केली होती? हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न काय 19 नंबर. क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय डॅडॅस येथे होते. गदर पार्टीचे मुख्यालय कुठं होतं? सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होतं. गदर पार्टीची स्थापना कधी झाली? 1913ला झाली. कोणी केली होती स्थापना? लाला हरदयाळ. कोणी? लाला हरदयाळ यांनी स्थापना केली होती, हे पण लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असं म्हटलं जातं? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.